ठाण्यात नामांकित शाळेच्या फी वाढीविरोधात पालक आक्रमक झाले असून आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन दिलं। शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तसंच सर्वसामान्य घरातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करत असताना ठाण्यातील सरस्वती इंग्रजी माध्यमाच्या शाळेने अचानक फी वाढ केल्याने पालकवर्ग आक्रमक झाल्याची घटना समोर आली। शाळेतील विविध विभाग डिजिटल करण्याच्या नावाखाली ही फी वाढ करण्यात आली असून सरस्वती विद्यालय ह्या शाळा व्यवस्थापनाने पालकांना सांगितलं, मात्र या निर्णयामुळे सर्वसामान्य कुटुंबांवरील आर्थिक ताण वाढणार असल्याने पालकांनी या विरोधात भूमिका घेतली आहे। या पार्श्वभूमीवर संतप्त पालकांनी ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली, तसंच निवेदन देखील दिलं। यावेळेस आमदार श्री संजय केळकर यांनी पालकांना सरस्वती विद्यालय व्यवस्थापनाशी चर्चा करून किंवा आवश्यक वाटल्यास शिक्षण मंत्र्यांशी संवाद साधून या प्रश्नावर तोडगा काढला जाईल असं आश्वासन श्री केळकर यांनी दिलं आहे। आमच्या शाळेमध्ये आता इतकी फी वाढवली, म्हणजे टोटल सगळीकडे सीबीएसईच्या नावाखाली इतकी फीची जी वाढ करतायत ती आपल्या सर्वसामान्य लोकांना परवडत नाहीये ना। आता जर तुम्ही डायरेक्ट 15 ते 20% जर तुम्ही एव्हरी इयर वाढवाल तर कशी, म्हणजे आपला पगार पण तेवढा वाढत नाही, कशी खिशाला म्हणजे आता जर तुम्ही सिंगल चाइल्डला एज्युकेशन देऊच शकत नाही असं झालं तर तुम्ही सिबलिंगचा कसा विचार करणार, असं झालं ना। त्यामुळे आता शाळेने आमचं काही ऐकलं नाही, त्याच्यामुळे आम्ही आमदार श्री संजय केळकरजी सरांकडे आमचं विनंती अर्ज घेऊन आलो होता। त्यामुळे आम्हाला थोडीशी फी माफीमध्ये थोडंसं हे होईल, त्यांचा सपोर्ट होईल। नाही, आता ही दुसरी शाळा आहे। 4 दिवसापूर्वी पण घोडबंदरच्या एका शाळेचे पालक माझ्याकडे आले होते। आज या ठिकाणी राबोडीमध्ये जी शाळा आहे सरस्वती स्कूल, यांची शेकडो पालकांनी आज माझी भेट घेतली आणि त्यांचं म्हणणं जे आहे ते न्याय्य आहे। सीबीएसईच्या नावाखाली अशा पद्धतीने फी वाढ करणं, पालकांना योग्य पद्धतीने न ट्रीटमेंट देणं आणि प्रत्येक वेळेला ॲडमिशन फी घेणं, ज्युनियर KGला, पहिलीला, 5वीला, आणि ती देखील हजारोच्या याच्यामध्ये, तर हे अन्यायकारक आहे। मी ताबडतोब शिक्षण खात्याशी संपर्क केलाय। सोमवारी अधिकाऱ्यांची पण माझी भेट होईल, शिक्षण मंत्र्यांशी देखील बोलणं केलं जाईल आणि या संस्थेचे जे संस्था चालक आहेत ते देखील भेट घेऊन सांगणार आहे। तर याच्यामधनं पालकांच्या बाजूने त्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी जे करायला लागेल ते निश्चितपणे मी करणार। सर, पण एकीकडे सरकार म्हणते की सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, मात्र अशा प्रकारे फी वाढ करून पालकांच्या खिशाला ताण देणं कितपत योग्य आहे? नाही, त्याच्यामुळे वाजवी फी वाढ जी आहे ती पालक मान्यच करतात, परंतु प्रत्येक ठिकाणी अवाजवी फी वाढ करणं जिथे हे अन्यायकारक आहे आणि त्याच्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे। शेवटी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक योग्य पद्धतीने फी वाढ, त्यांनाही खर्च आहे ते म्हणतात, तर ती योग्य पद्धतीने ती फी वाढ झाली पाहिजे। आवाच्या सवा फी वाढ होणं हे कोणालाही जमू शकत नाही, परवडू शकत नाही आणि निरनिराळ्या प्रकारे अमुक एक ठिकाणी तुम्ही गणवेश घेतला पाहिजे, अमुक एक ठिकाणी पुस्तकं घेतली पाहिजे, हे त्यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे आणि त्याच्यामुळे हे अन्याय दूर करण्याकरता जे करता येईल ते आम्ही ठामपणे निश्चितपणे करतो।